नांदेड येथील प्रसिद्ध लंगरसाहेब गुरुद्वारामध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणानं संपूर्ण महाराष्ट्र हादरला असतानाच अकोला पोलिसांनी या प्रकरणातील 5ही फरार आरोपींना अवघ्या 4 तासात बेड्या ठोकल्या आहेत। बाळापूर जवळील तरोडा टोल नाक्यावर फिल्मी स्टाईल पाठलाग करून पोलिसांनी या आरोपींना जेरबंद केलंय। आरोपी पंजाबकडे पलायन करण्याच्या तयारीत होते, मात्र अकोला पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्यांचा हा कट फसलाय। नांदेडमध्ये गोळीबार करून आरोपी टाटा नेक्सन वाहनाने पळून गेल्याची माहिती मिळताच नांदेड पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी अकोला पोलिसांना सतर्क केले होते। माहिती मिळताच अकोला पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी नाकाबंदीचे आदेश दिले। स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख शंकर शेळके, पाथरू पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हनुमंत डोपेवाड आणि बाळापूरचे पोलीस निरीक्षक प्रकाश झोडके यांच्या पथकाने विळखा आवळला। संशयित वाहनाने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी यू-टर्न घेतला, मात्र एलसीबी आणि स्थानिक पथकाने हिंगणा फाटा आणि तरोडा टोल जवळ पाठलाग करून मध्यरात्री वाहन अडवले। या कारवाईत गुरलाल सिंग, हरपाल सिंग, बलजिंदर सिंग, पेशर सिंग आणि दविंदर सिंग या 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे। या थरारक कारवाईत पोलीस उपनिरीक्षक गोपाल जाधव, विनोद ठाकरे, संभाजी हिवाळे आणि त्यांच्या पथकाने जीवाची पर्वा न करता आरोपींना ताब्यात घेतले। अकोला पोलिसांनी आरोपींना आता पुढील कारवाईसाठी नांदेड पोलिसांच्या स्वाधीन केले आहे। प्रतिनिधी अमोल जामोदे, NTV न्यूज मराठी, अकोला, बाळापूर।